महा मृण्मयी आद्याहं कथां कथयामि। षष्ठं प्रतिशाठ्यम्। बकस्य शृगालस्य च मित्रता अस्ति। एकदा शृगालः बकं भोजनार्थं स्वगृहम् आह्वयति। शृगालः स्थालिकायां पायसं परिवेशयति। बकस्य चञ्चुः दीर्घः अस्ति। स्थालिकायां परिवेशितं पायसं बकः खादितुं न शक्नोति। शृगालः तस्य उपहासं करोति। पुनः कदाचितः बकः शृगालं भोजनार्थं स्वगृहम् आह्वयति। तदा सः गलन्तिकायां पायसं परिवेशयति। गलन्तिकायां परिवेशितं पायसं शृगालः खादितुं न शक्नोति। बकः तस्य उपहासं करोति। शृगालः अवगच्छति मम पूर्वकृतस्य एतत् फलमिति। सः मित्रस्य क्षमां प्रार्थयते। तयोः मैत्री दृढा भवति। नमस्कार, मी मृण्मयी गंधे. कोल्हा आणि कर्कोचा ही गोष्ट आता मी तुम्हाला संस्कृत मध्ये सांगितली. ही गोष्ट आता मित्रांनो मी तुम्हाला मराठीत देखील सांगणार आहे. कर्कोचा आणि कोल्हा दोघे मित्र असतात. एकदा कोल्हा कर्कोच्याला त्याच्या घरी जेवायला बोलवतो. कोल्हा ताटलीमध्ये खीर वाढतो. कर्कोच्याची चोच लांब मोठी असल्यामुळे त्याला ताटलीतली खीर खाताच आली नाही. कोल्हा मात्र त्याची थट्टा करतो. परत एकदा कर्कोचा कोल्ह्याला त्याच्या घरी जेवायला बोलवतो. आता कर्कोचा एका मोठ्या आणि अरुंद भांड्यात खीर वाढतो. त्या भांड्याचं तोंड मोठं असल्यामुळे कोल्ह्याला ती खीर खाताच येईना. कोल्ह्याला आपली चूक लक्षात येतो. तो स्वतःशीच बडबडतो, मी पूर्वी केलेल्या कृत्याचे मला फळ मिळतंय. तो मित्राची क्षमा मागतो आणि त्यांची मैत्री अजून घट्ट होते. मित्रांनो, या कथेतून आपल्याला काय बोध मिळतो? जशास तसे, म्हणजे जसा कोल्हा कर्कोच्याशी वागला तसाच कर्कोचा कोल्ह्याशी वागला. धन्यवाद.